तर केक बनवण्यासाठी लागणारं म्हणजे पहिली गोष्ट गंज आणि गंजमध्ये मी ठेवली आहे अग्नी आणि हे झाकणे आणि गॅसला नाही का 20 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यावर हा भांड ठेवायचा आहे. आता आपण घरगुती केक बनवत आहे तर ह्या गंजमध्ये बनवू शकता, ओव्हनची काही आवश्यकता नाही आहे. हा चॉकलेट प्रीमिक्स आहे, हा व्हॅनिला प्रीमिक्स आहे गुडरीच कंपनीचा. आपण कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता आपल्या आवडीनुसार. जिच्याकडे केक टिन नसेल तर आपल्याकडे जे पण भांडं अवेलेबल असते जे की पाहू शकता तुम्ही ते स्टीलचं असायला पाहिजे किंवा ॲल्युमिनियम, पण स्टीलचंच बेटर असणार आहे. त्याच्यासाठी आता आपण केक बनवत आहे तर याला ग्रीस करून घ्यायचं आहे, ते पण तेल न. आपण जो पण तेल वापरतो सोयाबीन जवस जो पण असेल, पण याच्यात फ्लेवर नसेल तरच बेटर आहे. तुम्ही बघू शकता आता मी थोडं थोडं तेल टाकले आहे. तेल टाकून याला असं ग्रीस करून घेत आहे दोन्ही भांड्याला. मी याच्यात जवसं तेल टाकली आहे, सोयाबीन तेल पण टाकू शकता. तर आता याला चांगल्या तऱ्हेने ग्रीस करून घेऊया. आता मी हे गव्हाचं पीठ आहे त्यांनी आता मी त्याला डस्टिंग करणार आहे. तुम्ही बघू शकता कसं करायचं आहे आणि ट्राय पण करा. आता या डब्याला मी चारी बाजून असं व्यवस्थित लावून घेत आहे. उर्वरित असं झटकून टाकायचं आहे. बटर पेपर विना आपलं घरगुती डस्टिंग झाली आहे केकला, जे की केक बेक करताना जळणार पण नाही. डब्याला ग्रीस करून झालेलं आहे. तर गाईज डबे असे दिसत आहे जेणेकरून आपला केक बेक करताना चिकटणार नाही किंवा जळणार नाही. हा असं स्टीलचं वाटा भांडं कटोरा जे पण तुम्ही म्हणता ते घ्यायचं आहे आणि केक बनवताना जास्त तर स्टीलचाच वापर करायचा. आणि ही वाटी आहे, या वाटीनं मला अर्धा केजी केक बनवायचा आहे तर मी या वाटीनं 2 वाटी पावडर घेत आहे, चॉकलेट पावडर. तर टाकून घ्यायचं आहे. असं अर्धा केजी चॉकलेट केक बनवायचा आहे तर मी टाकून घेतली आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स म्हणजेच ऑइल टाकायचं आहे स्पंज यायसाठी. केक व्यवस्थित बेक पण होणार. 2.5 माप टाकायचं आहे. मी याच मापाचा वापर करते, तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही ते टाकायचं आहे. टाकून घेत आहे, तुम्ही पण व्यवस्थित पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शननं फिरवायचे आहे आणि व्यवस्थित बेक पण होईल आणि त्या केकला एक स्पंज पण येईल. तुम्ही बघू शकता मी बॅटर कशी फिरवत आहे. या बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असायला पाहिजे जेणेकरून आपल्या फिंगरवरनं खाली पडायला पाहिजे. तरी पण थोडं घट्टच झालं आहे. आपण पाणी टाकूया थोडंसं. जसं आपण ढोकळ्याचा बॅटर बनवतो तसा बॅटर आपला हा बनला पाहिजे. स्मूथ झालं आहे, बघू शकता तुम्ही आता कसं पडत आहे. ते बाकीची प्रोसिजर करत असताना आपण नाही का गॅसला जो गंज ठेवला होता त्याला प्रीहीट करून ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर मी प्रीहीट करत आहे जेणेकरून आपण केक जेव्हा बेक करू तोपर्यंत प्रीहीट होईल आणि आपला वेळ पण वाया जाणार नाही. तर आता या भांड्यामध्ये आपण लेअर वाईज टाकून घ्यायचे आहे. हा उरलेला जो बॅटर आहे त्याच्यात थोडंसं बॅटर टाकून मी माझ्या पिल्लूला म्हणजेच माझ्या मुलीला खूप केक आवडतो तर तिच्यासाठी बनवणार आहे. आता याला ठेवून देत आहे. तर या केकला आपण विशेष म्हणजे असं टॅप करायचं, याच्यातली एअर वायर निघून जाते आणि केक पण बेक होऊन जातो व्यवस्थित. एअर अंदर राहिली म्हणजे केक बेक होत नाही. तुम्ही बघू शकता आता टॅप केलं आहे आपण
कसं दिसतंय. तर आता आपण जे प्रीहीट झालेलं गंज होतं त्याला आता आपण आपली जे गॅसची आच असते ती कमी करून घ्यायची आहे आणि झाकण काढून तो व्यवस्थित प्रीहीट झालेलंच आहे. तुम्ही बघू शकता वाफ पण निघत आहे. आता याला आपण ठेवून द्यायचं. पण लक्षात ठेवायचं आहे जेव्हा पण आपण केक ठेवतो तेव्हा नाही का गॅसची जी आच असते किंवा फ्लेम जे असते ते आपण कमी करून घ्यायचं आहे. कारण केक हा कमी फ्लेमवरच छान बेक होतो आणि कच्चा राहत नाही. परत याला आपण झाकून द्यायचं आहे आणि 20 मिनिटासाठी परत आपण कमी गॅसवर याला व्यवस्थित बेक करून घेऊ. Meanwhile, 2000 years later. तर आता आपलं केक बेक झालं आहे की नाही हे आपण बघायचं आहे. तर आता मी झाकण काढते आहे. केक तर आपल्याला बेक झालेला दिसत आहे. तरी पण आपण चेक करून घ्यायचं. आपल्याकडे असलेली एक स्टिक घ्यायची, टू स्टिक नसेल तर आपण चाकूचा पण वापर करू शकता. नाही, स्टिकला चिपकत आहे म्हणजे बेक झालेला नाही आहे. थोडं वेळ आपण याला होऊ द्यायचं आहे. जेव्हा बेक होते तेव्हा असं स्टिकला चिपकते, टिक ही क्लिअर निघते. 5 मिनिटासाठी याला आपण कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे. 5 minutes later. तर आता आपण केक बेक झाला आहे का बघून घेऊया. 5 मिनिटं झाली आपली. तर टू स्टिकला आता लागलेलं नाही आहे म्हणजेच केक आपला बेक झालेला आहे. तुम्ही बघू शकता टू स्टिक ही क्लिअर निघालेली आहे. तुम्ही चाकून पण चेक करू शकता. हा केक काढून घेत आहे आणि गंज ऑलरेडीच प्रीहीट झालेला आहे आणि त्या प्रीहीट झालेल्या गंजमध्ये मी माझ्या मुलीसाठी बनवत असलेला केक पण ठेवून देत आहे, जेणेकरून आपला जो प्रीहीट झालेला गंज आहे तो पण वाया जाणार नाही, आपली गॅस पण वाया जाणार नाही. आजची जी केक ऑर्डर आहे ती आता इव्हिनिंगला अर्जंटमध्ये आलेली ऑर्डर आहे आणि ते मला द्यायचं आहे. मी देणार नव्हते पण माझी नेहमीची क्लायंट आहे, त्याच्यासाठी हा केक लवकर थंड होण्यासाठी मी देशी जुगाडचा वापर करत आहे. ताटामध्ये पाणी घेतले आहे जेणेकरून मी केक जोपर्यंत थंड होईल तोपर्यंत मी क्रीम फेटून घेत आहे. चला तर आता क्रीम फेटताना आपण बघू. हे बीटर मशीन आहे आणि हे पाते आहे. तर याला बघा प्लसचं चिन्ह दिसत आहे, तिथे ठेवायचं आहे आणि असं लावून घ्यायचं आहे. तर ही आहे डिलाईट क्रीम, जे की मी ऑलवेज टाईम वापरते केक बनवताना. याचं फ्लेवर खूप बेस्ट आहे आणि क्रीम पण ही खूप लवकर मेल्ट होत नाही, छान क्वालिटी आहे. तर हे सजेस्ट करेन मी तुम्हाला. तर चला आता आपण क्रीम फेटून घ्यायची आहे आणि ह्या 2 स्टीलच्या गंज आहे की प्रत्येक घरात अवेलेबल असते आणि ही वाटी आहे मेजरमेंटसाठी आणि अर्धा kg केक बनवण्यासाठी केवढी क्रीम लागते ते मी ते दाखवणार आहे. दोन वाटी क्रीम घ्यायची आहे. आणि हे गंज चला तर आपण आता फेटायला सुरुवात करायची आहे. तर ही क्रीम बीट करायच्या आधीची क्रीम आहे आणि हे बीट झाल्यावर तुम्ही बघू शकता कशी दिसतात. तर गाईज फायनली झालं आहे आपलं फेटणं. आता ह्याला फेटायसाठी घेऊया. या क्रीममध्ये तुम्ही कलर पण ॲड करू शकता, जो पण म्हणजे क्लायंटनं तुम्हाला ऑर्डर केली असेल ते तो कलर तुम्ही टाकून फेटू शकता. आपली क्रीम फेटून झाली आहे आणि आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया.
बनवताना लागणारं म्हणजे टर्नर नसलं तरी पण आपण डब्याचा पण वापर करू शकतो. पण ऑर्डर जर घ्यायची असेल तर टर्नर हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आकार त्याच्यासाठी व्यवस्थित आकार येणार नाही आहे केकला. तसंच हे बेस पॅड आहे, याला बेस पॅड म्हणतात. आणि हे बीटर आहे, कोणत्याही कंपनीचे घेऊ शकता, बजाज वगैरे. आणि हे बीटरचे पाते आहेत. हे नोझल आहे, ही मोठी स्टार नोझल आहे, छोटी स्टार नोझल आहे. याने फ्लावर बनते आणि याने डॉट वगैरे बनवू शकता. पायपिंग बॅग आहे. पायपिंग बॅग कशी वापरायची मी ते तुम्हाला केक बनवताना दाखवणारच आहे. हे डार्क चॉकलेट आहे. हे नेल्स आहे, याने फ्लावर बनवतात. हे स्क्रॅपर आहे. हे बटर राईप आहे. हे कैची. आणि हे आहे डस्टिंग पावडर, स्प्रे पण म्हणू शकता याला, कलर स्प्रे. आणि हे तर तुम्हाला माहीतच आहे, केक बॉक्स. ओके. आणि हे डेकोरेशन बॉल्स आहे. बेक झालेला केक आहे तो थंड झालेला आहे. आणि साईडला आपण चाकू फिरून घ्यायचा आहे, जेणेकरून केक हा व्यवस्थित निघेल, चिपकणार नाही डब्याला. तर आता या डब्याला आपण उलटं करून घ्यायचं आहे बेस पॅडवर. चाकून आपण कापून घ्यायचं आहे 2 लेअरमध्ये. धाग्याने पण कापू शकता. धाग्याने कसं कापायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हे आपण शुगर सिरप बनवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून केक हा गोडसर पण बनेल आणि ड्राय होणार नाही. दोन्ही साईडला टाकून घ्यायचं आहे. अतिशय पण नाही टाकायचं. आता ही क्रीम टाकायची आहे. बटर नाईफनं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि टर्नरला एका हाताने टर्न करायचा, जेणेकरून व्यवस्थित क्रीम लागेल केकला. हा डब्यावर ठेवले आहे. टर्नर नसेल तरी पण आपण असं देशी जुगाड करू शकता ताटावर ठेवून. ओके. आता हे झाली आहे स्प्रेड. याच्यावर जो चॉकलेट मी क्रश केला होता, डार्क कंपाऊंड म्हणतात त्याला, ते टाकून घ्यायचं आहे. तुम्ही हर्षी सिरपचा सिरप पण टाकू शकता टेस्टसाठी. चॉकलेटमध्ये फक्त बटरस्कॉच वगैरे छान लागतो, अदरवाईज दुसरा टेस्ट छान नाही लागत. त्याच्यासाठी आपण हर्षी सिरप किंवा बटरस्कॉचच फ्लेवर टाकू शकतो. दोन्ही केकला एकावर एक ठेवून द्यायचं आहे. केक बनवत असताना हलक्या हाताने क्रीम स्प्रेड करायची आहे. चारी बाजूनं लावून घ्यायचं आहे. वजनदार हाताने आपण त्याला लावलं तर ते केकमध्ये पण आपला जो हे असते बटर नाईफ तो जाऊ शकतो आणि आपला केकचा आकार बिघडू शकतो. त्याच्यामुळे हलक्या हाताने करायचं. चारी साईडला लावून घ्यायचं. लेअर कमी दिसत असेल तर तुम्ही थोडीशी क्रीम टाकून घ्या आणि प्रेमाने फिरवसाल. अगर तुम्ही हार्ड हाताने फिरवसाल तर ते केक खराब होईल. तर परत मी त्याच्यावर थोडीशी क्रीम टाकून घेतली आहे. चालू केली की टाकून घेतली आहे.
जिथे तुम्हाला क्रीम कमी दिसत असेल तिथे तुम्ही थोडीशी क्रीम लावू शकता. केकला व्यवस्थित शेप दिसत नसेल तर आवश्यक असेल तिथे तिथे क्रीम घेऊन तुम्ही त्याला इवन करू शकता. ट्राय करा, शेप बरोबर येणार. तुम्ही ट्राय करत राहा. टर्नरला गोल फिरवायचा. टर्नर गोल फिरला म्हणजे आपल्या केकला पण व्यवस्थित शेप येणार आहे. केक हा आपला गोल जसा तुम्ही शेप देणार तसा बनणार. हे स्क्रॅपरनं पण केकला शेप देऊ शकता. चांगला शेप येत असतो स्क्रॅपरने सुद्धा. फक्त ते प्रेमाने असावं, नाहीतर तुमचा केक खराब सुद्धा होऊ शकते. सगळे काम हळू आणि टाईम घेऊन करा. जर तुम्ही गडबड करत असाल तर केक खराब होऊ शकते. त्याची गॅरंटी आम्ही घेऊन एक प्लेन आणि एक झिगझॅगवाला आणि यांनी क्रेव बनते. तुम्ही बघू शकता आता कसं बनते. तर केकला व्यवस्थित शेप देण्यासाठी बटर नाईफ अलगद फिरवायची आहे आणि बटर नाईफला लागलेला जो क्रीम असते ते कापडनं पुसत राहायचं आहे, जेणेकरून केक हा आपला प्लेन दिसेल. केकला शायनिंगसाठी तुम्ही ग्लेज आणि हे पण सिरप टाकून एक कलर टाकून तुम्ही कॉम्बिनेशन बनवू शकता. तर फायनली आता केक थोडासा झाला आहे, छान दिसत आहे आपल्याला शेप त्याचा. ही स्टार नोझल होती जी आम्ही वापरली आहे आणि जे ते पायपिंग बॅग होती जे तुम्हाला स्टार्टिंगमध्येच आम्ही सांगितलं होतं. तुम्ही या प्रकारे असे डिझाईन बनवू शकता. तुम्ही पहिलेच क्रीममध्ये नाही का कलरसुद्धा टाकू शकता. आम्ही डायरेक्ट पायपिंग बॅगमध्ये कलर टाकले. काही या प्रकारे आपण डिझाईन बनवू शकतो. अलग अलग डिझाईन बनवू शकतो आपण. खालीसुद्धा बनवा, म्हणजे आपल्या इच्छावर राहते बनवायचं आहे की नाही. या प्रकारे सुद्धा तुम्ही खालून डिझाईन करू शकता. आम्ही एका स्टार नोझलनं बनवलेली डिझाईन आहे. असं आपण एक स्टारचं मोठं पण फूल बनवू शकता आणि स्टार पण काढू शकता. आणि एका स्टार नोझलनं ही पण डिझाईन बनते. मी बाकीचे डिझाईन कसे बनवतात एका स्टार नोझलनं ते सांगणार आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही कमेंट करा, मग आम्ही नक्की तो व्हिडिओ आम्ही टाकणार. तुम्ही कमेंट करा तुम्हाला हा केक कसा वाटला आणि डिझाईन पण तुम्हाला शिकायचं असेल एकाच नोझलनं तर ते पण मी सांगणार. तुमच्या कमेंटची वाट बघणार आहे गाईज. याला आपण क्रश करून घ्या. हे क्रश कशासाठी करते आहे ते तुम्ही बघाल. अशा प्रकारे क्रश करून घ्या. तर आम्ही इथं चॉकलेट टाकत आहोत डार्कवाली. तर इथे चॉकलेट टाकत आहोत आम्ही डार्कवाली. आणि हे काही बर्थडे केक नव्हतं, घरगुती खाण्यासाठीच पाहिजे होता, म्हणून आम्ही याला जास्त थीम वाईज काही बनवलेलं नाही. डेकोरेशन बॉल आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की डेकोरेशन बॉलचं पण यूज कराल थोडंसं, त्यांच्या मुलीचा फेवरेट आहे म्हणून. हा साधाच केक बनवला आहे आम्ही. कसं आम्हाला सांगितलं तसं आम्ही बनवलं आहे. त्यांनी जास्त डेकोरेशन करायला आम्हाला नाही म्हटले, त्यामुळे आम्ही इतकेच डेकोरेशन आता काही थोडं बाकी आहे जसं चेरी वगैरे ते आम्ही त्याला आता लावणार आहोत. तर आता आम्ही चेरीनं डेकोरेट करत आहोत. त्यांनी जसं ऑर्डर दिली होती आणि फोटो सेंड केला होता तसंच मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
तर केकचं फायनल लुक तुम्ही बघू शकता, असं दिसतंय. आणि लाडू. फायनल लुक केकचा. आम्ही साईडून थोडीशी बॉलसुद्धा स्प्रिंकल केली आहे. असा आपला केक दिसत आहे. जास्त आम्ही डेकोरेट नाही केलं आहे.